आणि आपल्याकडे बाहेर लावल्या म्हणजे 2 तासानंतर आपल्याकडे बाहेर चालू आहे बाहेर. पण नमस्कार मंडळी, मी नागेश माळी स्वागत तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि एक विषय काय झाला आहे, मी सध्या सांगलीमध्ये काल आलतो. काल येऊन गाडी खाली झाली आणि काल गाडी संध्याकाळी 6 वाजता आणि थोडं गाडीचं काम होतं म्हणून सांगलीच्या ट्रक पार्किंगला आलतो. माझ्या मागं पार्किंग आहे दिसते पार्किंग आहे. मग काल येऊन थांबलो इथं. मग ते मिस्त्री काय आलं नाही म्हणले आणि आज 8-9 वाजता येतो म्हणले. म्हणजे आता 7 वाजले, अजून 2 तास लागते तरी. आणि काय झालं, तुमचे गणपती हे आहे म्हणते तिथून अगदी जवळ आहे, फक्त नाही का अर्धा किलोमीटर आहे. तिकडं जायला चालला यायच्या मी तिकडं आता चाललो आहे म्हणते. येऊ जाऊन तेवढं ते अजून आहे टायमिंग. मग तर या म्हणलं तुम्हाला पण म्हणलं जाते का. आणि सकाळचं वातावरण सगळं अगदी शांत आहे. तर म्हणजे येऊ जाऊन आणि नंतर म्हणजे मिस्टर वगैरे नल्ले होते गडबड, त्यामुळे त्याकडे चालली. तर बघूया का ते आणि व्हिडिओ करा कंटिन्यू. तर चला म्हणजे जाऊन या म्हटलं तिकडं. किंवा इथे गाडी लावल्या आणि काय झालं सकाळ धोके गेले सुटले, ही सगळं धुकं पडले एवढं सगळं ठीक आहे. आणि आहे तर पार्किंग इकडं मागं चांगलं तर चला. तर आपण आता चाललोय गणपतीकडं आणि थोडा आत्ता चहा प्याला. आता तर वाटते बरं, थंडी लय सुटल्या, इतकं सगळं गाळ झालं सगळं दिसते. आता पुढनं ही लागते चौक, त्या चौकातनं आत वाढायचं म्हणजे राईट मारलं थेट गणपतीकडे जाते. काय नाही तुमच्याकडे चाललाय आता हो हाय चालू आहे. चला आल्या पुढं राहिले आता म्हणजे पुढं म्हणजे लगेच म्हणून टाकलं. तर याच्या अगोदर पण मी आलतो आहे का म्हणजे गणपती मंदिरकडे. त्याला आता झालं आहे दिवस कमीत कमी 2 वर्ष आलं तेव्हा एकदा आलतो. आणि त्यावर आता आज आले. आज पण कसं होते गाडीचं काम होतं म्हणताना मी आलो नाही, मला ते कुठले होते आणि थोडं आता आले तेवढं ते पण सर मेस्त्री 9-10 वाजता येतं म्हटले त्यामुळे टायमिंग मला आली. आता हे झालं ना सासर काय काम असल्यावर येत होते, नाहीतर हे होत नाही. चालली आली म्हणजे जवळ लांबच आहे पण तरी पण आहे थोडं व्हिडिओ कंटिन्यू करा. काय आता थेट समोर मंदिर आहे, फक्त काय विषय आहे धुकं पडले त्यामुळे एवढे दिसत नाही. तर ह्या महागाईचं तर धुकं पडले त्यामुळे एवढे दिसत नाही. थंडी आला गणपती म्हणजे दिसते का बाहेर एक पोचलोय मंदिरापाशी. आणि आता आज जातो, आज जाऊन बघू मग कसं काय होते. तसं अशा पद्धतीने दर्शन झालं. आणि इतके झालं आम्ही थोडंसं काही लवकर आल्यामुळं धुकं पडलं होतं आणि धुकं बघा कसं येतो सगळं पांढरं झालं होतं. त्यामुळे सगळा असा विषय झाला आहे. आणि मी आता चाललो आहे गाडीकडं. आता 8 वाजले कारण ते मिस्त्री काय 9 वाजता येतो म्हटलेत ना, त्यामुळे सगळा विषय आहे. आता जायचं गाडीकडे बघायचं कसं काय होते काम. आणि कुठला वगैरे निघाला तर मला बघायचं जायचं जटला चाललं आहे नियोजन. आणि थंडी पण इतकी सुटल्या काय सांगायचं काम नाही, थंडीलाही सुटल्या वाटतं. चला बघाय का ते व्हिडिओ कंटिन्यू करत जावा. 3 hours later. तर डायरेक्ट संध्याकाळचे 4 वाजलेत आणि मी आलो कुपाडी एमआयडीच्या मागं. परवा असं ना तुम्ही हे गोडाऊन माझ्या जास्त म्हणा हाय गोडाऊन एवढं सगळं.
आणि इथं आजचा आलतो आणि आपल्या गाडीचं काम वगैरे झालं. काम झालं 3 वाजता. इथे यायला एक तास. सांगली ते कुप्पाड MIDCच्या मागं तर हा गोडाऊनमध्ये तास गेला. आणि आपल्या पुढे काय तर 4 ह्या गाड्या, म्हणजे आपल्याकडे 4 म्हणजे माझ्या पुढे 3 आहेत गाड्या, त्यामुळे थोडा वेळ लागेल कारण त्या गाड्या काय तर मोठ्या सांगितलंय. अशाच गाड्या गाडी दिसली नाही काय, ह्या सगळ्या अशा आहेत. थोडा वेळ लागेल म्हणले, म्हणजे लय वेळ नाही, 7-8 आता वाजले 4, म्हणजे अजून 4, 5, 6, 7, 8 वेळ म्हटलेत. मग 8 वाजता गाडी भरेल असं म्हटलेत. पण बघूया कसं करावे. एखाद्या वेळेस आलं तर नंबर येतोय, नाही म्हणजे 8 वाजतेच, काय विषय नाही. तर बघू काय होते. आणि आपल्या गाडी भरायला लावल्या, म्हणजे 2 तासानंतर आपल्या गाडी भरायला चालू आहे. भरायला फक्त अर्धा ते 1 तास लागेल, काय विषय नाही. तर दाखवतो कसं काय भरायला ते. हां, आणि ह्या सांगायचं ध्यानच नाही बघा, हे सगळं असे असते मालेरिया डेप एकूण काय जेवढं खात लागते ना, हे सगळे त्याच्या गोडाऊन. इथनं त्या कडेला त्याच्या पलीकडे त्याच्या पलीकडे लय मोठे गोडाऊन, सगळी गोडाऊन होतं सगळी. आणि बघा हे काय तर हाय वाटतं इथं, आणि शिवाय तो खात हे सगळा सगळी इथे आहे. भरायचे मामा नंबरात लावल्या लावण्याचं बरे काय आता झालं. संध्याकाळचे 8 वाजलेत आणि आपली गाडी आत्ता भरली. जस्ट गाडी आणल्या काट्यावर, वजन काटा दिसते. तर आत्ता भरल्या गाडी आणि आता ही काय काटा जायचं कुठं जेवण करायचं आणि थेट जायचं जतमध्ये मुक्काम करायचा आणि पाट्टा निघून जायचं पुढं. कुठलं गाव होतं ते, याला भिवरगी आपल्या जायचं होतं. तर बघूया कसं काय होतं. जस्ट आणल्या गाडी काट्यावर, तिथे कोण वाटतं नाही, तिकडं तर गेलाय. ते येते वजन करते, पावते जाय.